नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा भाजी पाहणार आहोत. चवीला अगदी अप्रतिम आणि झणझणीत अशी ही भाजी विदर्भात फारच आवडीने खाल्ल्या जाते. पाटवडी रस्सा भाजीसोबत बेसन पीठ शिजवून त्यापासून वड्या छान अशा तयार केल्या जातात आणि सोबत झणझणीत असा रस्सा असतो. चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी बऱ्याचदा आवडीने खाल्ली जाते. बोलण्यात वेळ न घालवता चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वात आधी मी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेल छान कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्यामध्ये मी जिरं मोहरी घालून घेतलं. जिरं मोहरीसुद्धा छान फुटू दिलं आणि त्यानंतर इथे मी आलं लसूण पेस्टसुद्धा घातली. पेस्ट छान तेलामध्ये खमंग अशी भाजून घ्यायची. आता त्यामध्ये हळद घातलेली आहे लहान पाव चमचा एवढी. त्यानंतर त्यामध्ये मी धना जिरा पूडसुद्धा घातलेली आहे अर्धा चमचा एवढी. इथे चवीप्रमाणे लाल तिखट वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक करू शकता. साठवणीतला काळा मसालासुद्धा घातलेला आहे. काळा मसाला नसेल तर तुम्ही दुसरा कुठलाही गरम मसाला यामध्ये वापरू शकता. आता कोरडे मसाले छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. पाणी छान असं उकळून घ्यायचं. आता इथे 1 वाटी पाणी टाकलेलं आहे मी. 1 वाटीसाठी आपण 1 वाटी एवढंच बेसन पीठ वापरणार आहोत. एवढं प्रमाण आपलं हे व्यवस्थित होईल. आता पाणीसुद्धा छान पाण्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेणार आहे. आता आपल्याला हे बेसन पीठ छान असं घट्ट करायचं आहे बेसन या पिठापासून. तर पाहू शकता यामधल्या पूर्ण गुठळ्या आपल्याला मोडायच्या आहेत. विस्करनी छान अशा गुठळ्या लगेचच मोडल्या जातात. तर अशा पद्धतीने पाहू शकता छान असं आपल्याला हे पूर्ण घोटून घ्यायचं आहे आणि यातला पूर्ण जो चिकटपणा आहे तो सुद्धा निघून जाईल. तर अशा पद्धतीने पाहू शकता छान असं मी यातल्या गुठळ्या पूर्ण मोडून घेतलेल्या आहेत. आता आपण यावर झाकण ठेवून एक वाफसुद्धा काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही शिजवून घेतल्यानंतर अगदी चवीला अप्रतिम वड्या लागतात. तर आता याची वाफसुद्धा आपली काढून झालेली आहे. ताटाला एका मी तेल लावून घेतलेलं आहे. त्यावर आता आपण हे पूर्ण बेसन टाकून घेणार आहोत आणि याच्या वड्या तयार करणार आहोत. अशा पद्धतीने पूर्ण बेसनपीठ शिजल्यानंतर वड्यासुद्धा छान पडल्या जातात. त्यावर आता ओलं नारळ खिसून घेतलेलं आहे ते सुद्धा मी घालून घेतलेलं आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला यावर घालायची आहे. त्यामुळे वड्या छान लागतील. आता बेसन पीठ थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या तयार करून घेऊयात. तोपर्यंत भाजीची तयारी करूयात, म्हणजेच रश्श्याची. आता इथे एक मोठा कांदा मी छान असा बारीक कापून घेतला आहे. तो छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने छान तुम्ही हे मसाले छान खमंग भाजले तर रश्श्यालासुद्धा छान अशी चव येते. तर आता पाहू शकता हळूहळू आपल्या कांद्याचा रंगसुद्धा बदलत चाललेला आहे. छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे. आता कांदा कढईत आपण थोडा बाजूला सरकवला आणि त्यामध्ये सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे. जेवढा कांदा घेतलेला आहे तेवढंच सुकं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे. वाटीने म्हणाल तर 1 वाटी कांदा आणि 1 वाटी सुकं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे. ते सुद्धा बाजूला सरकवून दिलेलं आहे मी. आणि त्यामध्ये आता आपण दुसरं साहित्यसुद्धा भाजून घेणार आहोत, म्हणजेच धणे. आता धणे इथे मी पोहे खाण्याचे 2 चमचे एवढं घेतलेले आहेत. ते सुद्धा छान खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये मी दुसरा कुठलाच खडा मसाला वापरलेला नाही. लसूण आणि आलंसुद्धा यामध्येच घातलेलं आहे. लसूण पाकळ्या 7 ते 8 वापरलेले आहेत आणि जिरंसुद्धा यामध्येच घातलेलं आहे. कुठल्याही खड्या मसाल्याचा वापर न करतासुद्धा अगदी चवीला खमंग अशी आपली ही भाजी तयार होईल. आता पूर्ण मसाला आपला भाजून झाल्यानंतर यामध्ये मी शेवटी टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोही आपण थोडंच परतून घेणार आहोत, यामध्ये जास्त नाही परतणार आहोत. आणि कोथिंबीरसुद्धा यामध्येच घातलेली आहे. हा सर्व भाजलेला मसाला आपण छान थंड करून घेणार आहोत आणि याचं वाटण तयार करून घेणार आहोत. तर पाहू शकता पूर्ण मसाला छान थंड झालेला आहे. आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि छान असा मी बारीकसुद्धा हे वाटण करून घेतलेलं आहे. तर आता ते एका दुसऱ्या भांड्यातसुद्धा मी काढून घेतलेलं आहे. तर आता आपण रश्श्याच्या फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण आपल्याला घालायचं आहे. आता हे पूर्ण तुम्ही पाहू शकाल, तुम्हाला वाटत असेल तेल जास्त आहे, पण मी वाटण टाकल्यामुळे आजूबाजूला तेल पूर्ण पसरल्यामुळे तसं दिसत आहे. आता हाच मसाला पूर्ण हे तेल यामध्ये सोक होणार आहे आणि नंतर मग जसा आपला मसाला भाजला जाईल तसतसं या मसाल्यातील तेल वेगळं होणार आहे.
यामध्ये आता कढीपत्तासुद्धा मी घातलेला आहे. कढीपत्तासुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता यामध्ये काही कोरडे मसाले घालूया. त्यामध्ये हळद, चवीप्रमाणे लाल तिखट घातलेला आहे. आता तिखट नंतर आपण यामध्ये काळा मसालासुद्धा घालणार आहोत. तो सुद्धा छान असा आपण या मसाल्यासोबत परतून घेणार आहोत. आणि आपण भाजी करत असताना मसाला छान खमंग असा भाजून घ्यायचाच, म्हणजेच मसाल्यातील तेल छान वेगळं होईपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा आहे. असं केल्यामुळे भाजीला चव खूप छान येते. आणि पाहू शकता आता मसाल्यातील तेलसुद्धा वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे. याच वेळी मी यामध्ये कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे आणि तीही छान अशी परतून घेतलेली आहे. यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया. तर पाहू शकता मसाल्यातील पूर्ण तेल वेगळं झालेलं आहे. मिक्सरचं भांडं जे होतं त्यातील सुद्धा मी पाणी होतं तेही आधी टाकून घेतलेलं आहे. आता छान मिक्स केल्यानंतर एक वाफ काढलेली आहे. तर पाहू शकता रंगसुद्धा किती छान आपल्या या वाटणाला आलेला आहे, म्हणजेच मसाल्याला रंग आलेला आहे. आता आपण यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे. यामध्ये इथे आम्ही थंड पाण्याचा वापर नाही करणार आहे, कारण कोमट पाण्यामुळे भाजीला चव खूप छान येते. तर आता छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही भाजी पाहू शकता तुम्हाला कितपत घट्ट हवी आहे तसं पाणी वाढवायचं. तर अशा पद्धतीने यामध्ये मी पाणी वाढवून घेतलं आणि हे प्रमाण 4 ते 5 जणांसाठी पुरेसं आहे. तर आता वरून छान बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान आता भाजीला आपण एक उकळी काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे. दुसरीकडे ज्या आपण बेसन थापवून ठेवलेलं होतं ते सुद्धा थंड झालेलं आहे. त्याच्या वड्या पाडून घेऊयात आपण आता. त्यासुद्धा थंड झाल्यानंतर अगदी सहज पडल्या जातात. अशा पद्धतीची ही भाजी तुम्ही नक्की एकदा करून बघा. विदर्भात फारच आवडीची अशी ही भाजी आहे. तर आता वड्यासुद्धा कट झालेल्या आहेत आपल्या आणि आपला रस्सासुद्धा तयार झालेला आहे. जवळून पाहू शकता वड्या किती छान दिसत आहेत. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. तर आता रस्सासुद्धा छान असा उकडलेला आहे आणि पाहू शकता तवंगसुद्धा किती छान आलेला आहे. तर अशा पद्धतीची ही भाजी आपली आता तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशाच एका उपयोगी व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.